नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. आपण आज चाललो आहे ॲक्च्युली हे बेस विलेज आहे, ठाकूरवाडी विलेज म्हणून. प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग हे इथे आलं आहे. प्रबळगड या बाजूला आला कलावंतीन दुर्ग. तर आपण आज चाललो आहे कलावंतीन दुर्गासाठी. इथे तुम्ही बघू शकता सकाळी ची चहा नाश्त्याची सोय तुम्हाला इथे होऊ शकते. इथून हा ट्रेल जातो वरती, इथून या बाजूने राईट साईडने, तिथून आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. तर आपण लगेचच चालू करूया आपल्याच ट्रेकसाठी. ॲक्च्युली ट्रेक सुरू केल्या केल्या आपल्याला हा लाल मातीचा रस्ता लागतो. हा ॲक्च्युली नवीनच बनवला गेला आहे जस्ट आता, म्हणजे जवळजवळ 1 ते 2 महिने झाले असतील हे बनवून. कारण ऑक्टोबरच्या वेळेला मी इथे आलेलो त्यावेळेला हा पूर्ण खडका रोड होता. जस्ट हा लाल मातीचा रस्ता बनवला गेला आहे. एक 15 मिनटं वरती चढून आल्यानंतर आपल्याला इथे एक दुसरं स्टॉल लागतं. खालती ॲक्च्युली एक मोठं स्टॉल आहे, त्याच्यानंतर हे दुसरं स्टॉल लागतं. इथून पण आपण तुम्हाला जे हवं ते नाश्ता पाणी वगैरे इथून करून जाऊ शकता. त्याच्यानंतर हा ट्रेल गेला आहे पुढे, हा एक रस्ता गेला आहे पुढे, त्या रस्त्याने आपल्याला समोर जायचं आहे. थोडं वरती आलो ना त्या स्टॉलच्या इथून, तर आपल्याला ते 2 रस्ते लागतात ॲक्च्युली. हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता गेला या बाजूला. तर आपल्याला या रस्त्याने वरच्या बाजूला जायचं आहे. इथून आहे ना वरती जायला. हा पण एक शॉर्टकट आहे ॲक्च्युली. ती लॉंग रूट घेण्यापेक्षा शॉर्टकट आहे, पण थोडा चढ आहे हा. हे बघा, ह्या दुकानाची इथे आपण आलो. हे इथे बसायला जागा केलेली आहे. आपण इथून आलो असतो, असा गोल वळसा घेऊन इथून आलो असतो. त्याच्यावर आपण या शॉर्टकटने आलो आहे.
आपल्याला जवळजवळ 5 ते 6 दुकानं लागली खालती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिंबू सरबत वगैरे किंवा काय खायला हवं असेल तर तिथे मिळेल. नाश्ता आहे. इवन तुम्ही आता जाताना इथून त्या स्टॉलवाल्याला सांगून जाऊ शकता की दुपारी तुम्हाला जेवायला हवं आहे का, मग ती तुम्ही ऑर्डर ऑलरेडी देऊन जाऊ शकता. 7:30 वाजता ट्रेक चालू केला. 7:30 नंतर आता वाजलेत 8:35 झाले. पहिलीच आपल्याला इथे बजरंगबलीचे चपेटदान मारुती मंदिर म्हणजे मारुतीची मूर्ती आहे. बाजूला कातळात कोरलेले गणपती बाप्पा आहेत. हे पहिलं दर्शन झालं आपल्याला या गडदेवताचं. वाजलेत आता 8:46. मी 7:35ला आपला ट्रेक चालू केला. 7:35 नंतर आपल्याला जवळजवळ 1-1.25 तास लागला इथे यायला. हे प्रबळमाची आहे, म्हणजे हा पूर्ण पठार आहे. त्या पठारानंतर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल कलावंतीन, हा पूर्ण प्रबळगड आहे. तर आपण आता इथून 2 रस्ते होणार आहेत आपल्याला जाण्यासाठी, कलावंतींसाठी आणि प्रबळगडासाठी. याच्या पुढे आपल्याला जायचं टुवर्ड्स कलावंतीन साईडला. आणि इथे तुम्ही हा एक पठार आहे पूर्ण. खूप जण जे ट्रेकर्स आहेत ते इथे येऊन कॅम्पिंग करतात. चांगली सोय आहे इथे, जेवणा खाण्याची इथे चांगली सोय होते. तुम्ही जर कधी आलात तर इथे तुम्ही टेंट लावून, स्वतःचा टेंट आणून किंवा इथे टेंट अवेलेबल केले जातात, टेंट लावून तुम्ही इथे राहू शकता. मला वाटतं हे बघा इथे जसं इथे टेंट लावलेला होता आणि रात्रीला शेकोटीसुद्धा पेटवलेली होती. त्यामुळे इथे राहिलेली माणसं ते ऑब्व्हियसली यांचंच असणार जागा ही, आणि त्यांनी हे करून दिलेलं असणार. तर आपण हे इथे कुठेही टेंट लावू शकता, अशा प्रकारची जागा आहे. एक गोष्ट सांगायची आहे, इकडे ॲक्च्युली प्रबळमाची म्हणजे या ठिकाणी हे टेंटची सुविधा चालू केली आहे या लोकांनी. आणि बरं मला वाटतं हे गावकरीच असणार ह्यांनी चालू केलेलं आहे. तर प्रत्येक टेंटला एका नाईटचे 750 रुपये घेतात. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला काळोख पडायच्या अगोदर इथे येऊन राहू शकता. कधीही तुम्हाला ज्या वेळेला इथे वाटतं त्यावेळेला इथे राहू शकता. एका वेळेला पर टेंटचे 650 रुपीज घेतात. कधीही उपयोग करू शकता. आता माझ्या मागे तुम्ही पुन्हा बघू शकता प्रबळगड ह्या साईडला आणि कलावंतीन दुर्ग या बाजूला. ॲक्च्युली इथे पाठी ऑलरेडी लावलेली आहे, त्यामुळे इथे कुठे चुकायचा प्रश्नच येत नाही. या बाजूने तुम्हाला प्रबळगडाकडे जायचं आहे आणि या बाजूने कलावंतींसाठी. इथून हा थोडा चढीचा रस्ता चालू झाला आहे. फक्त खडक आहेत. पावसाळ्यामध्ये पाणी येऊन येऊन सगळं धुकून गेले मातीतली. थोडं वरती आल्यानंतर आपण जे शेवटचं जे दुकान आहे त्या दुकानाच्या शेवटचं वरती आल्यानंतर एक ना छोटी गुहा लागते. आपल्या इथून बघायचं ॲक्च्युली गुहेमध्ये काय आहे ते. गुहेमध्ये जायच्या अगोदर इथे चपेटदान मारुतीची मूर्ती कातळामध्ये कोरलेली आहे. बहुतेक गोप्रो शूट करू शकेल की नाही माहीत नाही मला, पण इथे आहे एक छोटी मूर्ती. इथून आपल्याला जायचं आहे वरती. बघा ही आहे ती गुहा. बघूया आपल्याला जायला मिळतं का आतमध्ये.
पूर्ण अर्धवट बसूनच जायला लागणार आहे. पूर्ण उभ्याने जाऊ शकत नाही तुम्ही. पूर्ण तिथपर्यंत ते जास्त पुढे जात नाही ॲक्च्युली. आवाज पण घुमतोय. आतमध्ये काही असू शकतं. सो आता सगळे ॲक्च्युली पब्लिक खूप आहे, त्यामुळे असण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. तुम्हाला इथं बसूनच यावं लागेल. उभ्याने येऊ शकत नाही आणि तुम्ही पायाच्या बेसवरच चालू शकते. हा कलावंतीन दुर्ग आहे. कलावंतीन दुर्गाला तिथून पुढे चालू होतात कातात कोरलेल्या पायऱ्या. हा पायच्या जिथून रस्सी लावलेली आहे तिथून चालू शकतो. आणि हे जे स्टॉल आहे शेवटचं स्टॉल आहे इथे. बहुतेक याच्यावरती स्टॉल असू शकत नाही. आणि इथून तुम्हाला शेवटचं पाणी वगैरे काय प्यायचं असेल तर इथून पिऊन जाऊ शकता वरती. या बाजूला पूर्णच्या पूर्ण खोल दरी आहे. पावसाळ्यामध्ये थोडासा इश्यू असू शकेल इथे, अदरवाईज नॉर्मल पायऱ्या आहेत. हा पहिला पॅच जो आहे तो इझी आहे. त्याच्या पुढे पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. तिथून आपल्याला जायचं आहे. इथून जायचं आहे. हा बघा इझी. खाली बघू शकता कलावंतींला आज किती क्राऊड आहे. तो सगळे मराठी आलेत आज विकेंडला. काही जण म्हणतात इथे पायऱ्या खूप खतरनाक आहेत. वरती मी आलो फोटो काढतो. बऱ्यापैकी इझी वाटली. आहे ना.
मला वाटलं खालती ते शेवटचं स्टॉल आहे की काय, पण ॲक्च्युली इथे पण एक स्टॉल आहे. तुम्हाला सरबत, काकडी, पाणी इथेही मिळू शकतं. सो डोंट वरी. कातात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत तिथून जरी आपण वरती आलो त्याच्यानंतर हे एक इथे स्टॉल आहे. काका अजून वरती स्टॉल आहे काय? हे शेवटचं स्टॉल आहे या गडावरचं. इथून ॲक्च्युली वरती येण्यासाठी आपल्याला छोटासा चार्ज आहे, तो त्या 30 रुपये पर पर्सन. ते जिथे दादा उभे आहेत ती आपल्याला जी शिडी आहे ती पकडून आपल्याला वरती जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण या असा रॉक वरती चढून वरती आलेलो आहे. ह्या इथे शिड्या आहेत खालती. हा पूर्ण एवढासा स्पेस आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे महाराजांची मूर्ती आहे, स्वराज्याचा फ्लॅग आहे. आपल्याला इथे दर्शन घ्यायला जायचं आहे. बरं मित्रांनो, हा जो रॉक पॅच सुद्धा लावली शिडीवरून उतरून जसं आपण खाली आलो होता, बऱ्यापैकी चांगला हा ट्रेक होता. थोडासा आहे रिस्की त्या कातळ पायऱ्यांची इथे. आता आपण पुन्हा एकदा कातळ पायऱ्याची उतरताना आपण शूट करूया आणि त्यानंतर डायरेक्ट आपण पार्किंगची इथे बघू. बरं, पायऱ्या उतरतानाचा जरा अनुभव आपण घेऊया. जेवढं व्हिडिओमध्ये दाखवतात तेवढा रिस्की नाही आहे, थोडासा रिस्की आहे. पायरी चुकू नये एवढं फक्त ध्यान ठेवायचं. पायामधले जे शूज आहेत ते चांगल्या ग्रिपचे असायला पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त महत्त्वाचा पार्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये थोडा जरा स्लिपी असेल त्यावेळेला फक्त जपून चालावं इथून. अदरवाईज खूप छान सुंदर असं गड.
नमस्कार मंडळी. कलावंतीन दुर्ग आपण उतरून खाली आलो आहे. आपल्याला जायला कलावंतीन दुर्गावर जायला आपल्याला अप्रॉक्सिमेट 3 तास लागले स्वराज्याच्या फ्लॅगच्या इथे जायला. उतरायला 2 तास आपल्याला आता जस्ट लागले आहेत, म्हणजे 1.5 ते 2 तासाच्या मध्ये आपण रिटर्न आलो. बरं, आपण थांबत आल्या कारणाने थोडासा वेळ जास्त लागला आम्हाला, पण हे 5 ते 6 तासाचं ट्रेक आहे टोटल. पायथ्यापासून ते वरती टॉपपर्यंत आपल्याला स्नॅक्स, सरबत, पाणी वगैरे मिळू शकतं. त्यामुळे घरून जरी आपण कॅरी केलं नसेल किंवा कमी जरी कॅरी केलं असेल तरी ते आपल्याला इथे मिळून जाईल. पार्किंगचीच कॉस्ट आहे मला वाटतं अप्रॉक्सिमेट 30 रुपये पार्किंगला घेतात छोट्या गाड्यांचे. मोठ्या गाड्यांचे ते थोडी जास्त असू शकेल, पण बऱ्यापैकी क्राऊड गडावर बऱ्यापैकी क्राऊड आलेला आहे. जाताना फक्त कातळ पायऱ्या सोडल्या तर कुठेही रिस्क नाही आहे. कातळ पायऱ्यामध्ये ते पण थोडीशी रिस्क आहे. रिस्क म्हणजे जर व्यवस्थित पाय पडला नाही तर आपल्याला रिस्क आहे, अदरवाईज रिस्क नाही आहे. सो पावसाळ्यात फक्त जपून जावं. बरं, बघण्यासारखी तिथे फक्त त्या कातळ पायऱ्या, महाराजांची प्रतिमा आणि एक गुहा ह्या गोष्टी आहेत. तर जवळजवळ आपण डिसेंड करून आलो खाली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला तुरंत लगेचच भेटून जातील. मी गुरुनाथ कटकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितारा रायडर सायनिंग ऑफ.